शेवटी मीच गेलो तिथे सुप्रीम कोर्टामध्ये प्रयत्न केले आणि सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून ती केस जी आहे इथून सीबीआयला नेली आणि सीबीआय त्यावेळेला वाजपेयी साहेबांचं बीजेपी सरकार होतं आणि सीबीआयने पूर्ण आमची चौकशी केली, पूर्ण सगळ्या फायली तपासल्या, प्रश्न विचारले आणि त्याच्यानंतर आम्ही सांगितलं की तुमचं याच्यामध्ये काहीही दोष नाही, तुम्ही केलेली कारवाई अगदी योग्य आहे आणि माझं नाव सुद्धा चार्जशीटमध्ये कुठे आलं नाही. परंतु उपमुख्यमंत्रीपद गेलं, होम मिनिस्टरपद गेलं, एक डाग लागला कारण नसताना, मनस्ताप झाला घरच्यांना, आम्हाला सगळ्यांना आणि अर्थात परत मग जे पवार साहेबांनी आम्हाला 2004 मध्ये निवडून आलो आम्ही त्या येवल्यातून आणि मला मंत्री केलं. परंतु म्हणून मला मी ते भोगलेलं आहे की कारण नसताना, प्रूव्ह झालेलं नसताना एकदम राजीनामा घेऊन असं आहे की ते सगळे जे नेते किंवा मंत्री होतात ते लहानपणापासून काहीतरी काम करत 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 वाढत पुढे मंत्रिपद काही ताबडतोब मिळत नाही आणि अशा वेळेला एकदम तिथून त्यांना अशा रीतीने राजीनामा मागणं हे काही मला काही योग्य वाटत नाही. हा, चौकशीमध्ये काय सापडले तर ते मुख्यमंत्री त्यांनाच बोलून सांगतील की बाबा तुम्ही काय करायचं ते करा, तो भाग वेगळा राहील. त्यांचा हातच कुठे आहे, हातच कुठे आहे त्यांचा, अजून काय सिद्ध झालं हातात. पण तुमच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांना द्या ना, ती द्या ना तुम्ही. आणि माझ्या वेळेस तर मीच मोका लावला होता, मीच सगळं काही खोदून काढलं होतं, प्रेस खोदून काढली होती बोरा बाजारमधली, तरी सुद्धा राजीनामा द्यावा लागला. तर राजकारणामध्ये या अशा सगळ्या गोष्टी होतात. परंतु ते मला असं वाटतं की कुणावर अन्याय होता कामा नये. त्यांनी जर काय दोष असेल तर त्या दोषीला शिक्षा झाली पाहिजे, कारण तो जो खून झालेला आहे तो अतिशय भयंकर. कारण ते आमदार धस ज्या पद्धतीनं हाऊसमध्ये सांगत होते किंवा बाहेर सुद्धा बोलतात किंवा आम्ही जे काय ऐकतो ते पाहिल्यानंतर, जे ऐकल्यानंतर अंगावर शहारे येतात. हे खून होतात माणसांचे, पण अशा निर्घृण पद्धतीनं असा खून होणं म्हणजे कल्पनाच आपण करू शकत नाही. आणि जे कोण दोषी असतील त्यांना फाशी द्या ना तुम्ही, ज्यांनी हे केलं त्या, कोण त्याला नाही म्हणतं, फाशीच द्या त्यांना. परंतु कारण नसताना कुणावर तरी अन्याय होता कामा नये एवढं सुद्धा मला वाटतं. परभणी असेल, पुण्यात असेल असे मोर्चे निघत आहेत आणि विशेषतः जरांगे परत एकदा जातीय भाषा करतायत, घरात घुसून मारण्याची भाषा करतायत, या संदर्भात काय म्हणतात? हे बघा, हे जे आहे जरांगे हे जे पद्धतीनं बोलतायत काय, हे काही बरोबर नाही. हे लोकशाही आहे, हे काय ठोकशाही नाही आहे. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे जर दोषी असेल तर आपोआपच त्यांच्यावर कारवाई होईल. तुम्ही कायदा हातात घेण्याची काही आवश्यकता नाही आहे. आणि जरांगेच्या बाबतीत म्हणाल तर ते स्वतः काय मुंडे साहेब 4-5 वेळा त्यांचं उपोषण सोडवायला गेलेले होते, त्यामुळे ते एकमेकांना ओळखतात, ते पाहून घेतील काय होते. त्याची एवढी काही काळजी करायची गरज नाही. सुरेश दस अजित पवारांना म्हणले क्या हुआ तेरा वादा. सुरेश दस अजित पवारांना आठवण करून देताना असं म्हणाले की क्या हुआ तेरा वादा. अजित पवारांना आश्वासन दिलं पण काय या सगळ्या प्रकरणामध्ये योग्य चौकशी करेल आणि योग्य. हो ना, मग त्यांनी सांगितलं, त्यांनी वादा दिलेला आहे, चौकशी करून चौकशीत जर ते दोषी असतील तर तो वादा पूर्ण होईल. नाही, पण यामध्ये महायुतीचे घटक आहेत, भाजप त्यांचेच आमदार आहेत, ते राष्ट्रवादीचे मंत्रिमंडळ टाकले, त्यामुळे महायुतीत तणाव निर्माण होऊ शकतो. ठीक आहे, असं आहे, पण मला सगळ्यांनाच विनंती करायचं की थोडंसं शांतपणे हे प्रकरण आपण घेतलं पाहिजे.